अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल पुणेच्या खुले व्यासपीठमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं नाव सांगा दादा. माझं नाव रोहिदास उर्फ बापू अनंत चोरगे. मी युवा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्याचा संस्थापक अध्यक्ष आहे, तसेच धर्मवीर मित्र मंडळ याचा अध्यक्ष आहे. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 38 मधील अखिल एकता मित्र मंडळ जिजामाता चौकामध्ये आपण आलेलो आहे. इथे बापू साहेब चोरगे यांची आपण मत जाणून घेणार आहे. ते इच्छुक म्हणून अपक्ष उमेदवार आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते आणि अशा असंख्य गोष्टीतून त्यांचं सामाजिक कार्य भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. तरी आपण त्यांचं म्हणून ऐकून घेणार आहोत. आज मी या भागामध्ये एक युवा शेतकरी संघाच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आहे. तसेच धर्मवीर मित्रमंडळाच्या माध्यमातून इथले जे काही स्थानिक प्रश्न आहेत, तसे युवकांचे नागरी प्रश्न आहेत, त्या बाबतीत आवाज उठवतोय आणि त्या बाबतीत लोकांच्या प्रश्नांना कसा न्याय देता येईल त्या बाबतीत माझं काम चालू आहे. आपल्या प्रभागमधील ज्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्याच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? वाहनांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर प्रत्येक घरामध्ये आज 2-2, 3-3 वाहनं झाले आणि पार्किंगची व्यवस्था कमी असल्यामुळं रस्त्याला वाहनं लागत आहेत. त्यामुळं ट्रॅफिकचा आणि जे पूर्वी जे काही रस्ते आहेत ते रस्ते आता कमी पडायला लागले. आज वारंवार मोठे मोठे रस्ते होत आहेत, पण त्या दृष्टिकोनातून वाहनं वाढल्यामुळं ट्रॅफिकची समस्या ही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्या बाबतीत चांगल्या पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे. मोठे मोठे रस्ते फ्लायओव्हर टाकून चौक वगैरे आणि वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते ओपन करून नागरिकांचे प्रश्न सोडवावे लागणार आहे. आपल्या भागातील युवकांच्यासाठी आपला काय नवीन प्लॅन असणार आहे? युवकांच्या हाताला काम मिळावं, त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढावा आणि आपण या देशातले या पुणे महानगरपालिकेतले एक सुजाण नागरिक आहोत आणि त्या दृष्टीने त्यांनी चांगलं निर्व्यसनी आणि हेल्दी राहावं या बाबतीत आम्ही निश्चित भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. अजिंक्य महाराष्ट्र पुणे प्रतिनिधी कांता भाऊ राठोड.